नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे उंबराचं झाड. तसं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये उंबराच्या झाडाला महत्त्वाचं स्थान आहे. दत्ताचं पवित्र असं वृक्ष आपण ते मानतो आणि त्याची पूजा करतो. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिच्या जीवनामध्ये उंबराचं झाड म्हणजे तिला अन्नदाता असं मला वाटतं. कारण तो काळ जो होता अतिशय गरिबीचा आणि दुष्काळाचं सावट त्या काळामध्ये होतं. लोकांची अन्नान्न दशा झाली होती. हाताला काम नाही, शेतामध्ये पीक नाही, रोजगार नाही आणि अशा अवस्थेमध्ये 4 लेकरं पदरात बांधून ती कसंबसं जीवन कंठत होती. तिचं नाव होतं अनुसया. तर ही अनुसया मध्यम वयाची होती आणि एकापाठोपाठ एक 4 मुलं झाल्यामुळं थोडीशी थोराड वाटत होती. पण काम करण्याची तिची जिद्द आणि मुलांना सांभाळण्याची तिची जिद्द वाखाणण्यासारखी होती. तिचा नवराही मोलमजुरी करायचा, पडेल ते काम करायचा. एका वखारीमध्ये लाकडं फोडण्याचं तो काम करायचा आणि संसाराला हातभार लावायचा. पण ते दिवसच इतके भयानक होते की लोकांची त्रेधा तिरपीट उडालेली होती. हाताची आणि तोंडाची मिळवणी करणं कठीण जात होतं आणि त्यावेळेला तिच्या दारातच उंबराचं भलं मोठं झाड होतं. मग ती काय करायची बिचारी, की उंबराच्या ज्या दोड्या पडलेल्या असायच्या, कधी कच्च्या असायच्या, कधी थोड्याशा पिकलेल्या असायच्या, तर या कच्च्या दोड्या घ्यायच्या, ते खळखळ पाण्यामध्ये धुवायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये, जे अंघोळीचं पातेलं असतं, पाणी गरम करायचं, त्या पातेल्यामध्ये त्या दोड्या उकडायच्या. त्याच्यामध्ये अगोदर ते तिनं फोडलेलं असायचं कारण त्यात किडे वगैरे असायचे म्हणून. आणि मग ते सगळं काढल्यानंतर त्यामध्ये ते सगळे देठ वगैरे काढून त्या उंबराच्या दोड्या एका परातीमध्ये तिनं फोडायच्या आणि त्याच्यामध्ये अगदी एक 2-3 टोप म्हणा किंवा एखादा टोप म्हणा, पीठ जेवढं घरात शिल्लक असेल तेवढं त्यात टाकायचं, मीठ टाकायचं आणि त्याचा भला मोठा गोळा मळून तयार करायचा आणि त्याच्या भाकरी तिनं बनवायच्या. त्या भाकरी तव्यावर टाकली की करपून जायच्या, कारण पीठ कमी आणि हे उंबर त्याच्यामध्ये जास्त असायचं. पण कसं काय का होईना, लेकरांना तोंड चालवायला, पाणी प्यायला आधार म्हणून डोळ्यात आसवं आणून ती त्या करपलेल्या भाकरी आपल्या मुलांना द्यायची. मिरचीचा खरडा, एक थोडंसं डाळ असते त्याची आमटी आणि याच्याबरोबर ती 4 लेकरांना खायला घालायची, नवऱ्याला वाढायची आणि उरलं-सुरलं तर आपण खायची. असे ते दिवस कठीण चाललेले होते आणि हा उंबरच जणू तिला एखाद्या बापासारखा मदत करत होता. कधी-कधी उंबराच्या झाडाला मुंगळे फार असतात आणि हे मुंगळे जर डसला तर खूप आग व्हायची. त्यावेळेला कशाचं तरी तेल किंवा मातीत हात रगडायचा, माती लावली, ती माती हाताला चोळायची आणि मग त्या मातीच्या वासानं म्हणा किंवा आग जरी उठली तरी ती आग थोडी क्षमायची, म्हणजे कमी व्हायची. आणि हे रात्रभर कधी-कधी जर ते मुंगळे जे आहेत ते अंथरुणात एका दुसरा आला तर लहान मुलंसुद्धा रडत उठायची. असं तुझं आयुष्य ओढाताणीचं चाललेलं होतं. पण अनुसयानं हार मानली नव्हती. उलट त्या सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर त्या उंबराच्या झाडाला तांब्यावर पाणी टाकायचं, त्याची हळद-कुंकू लावायचं, त्याची पूजा करायची आणि म्हणायची की उंबर बाप्पा, तुझ्यामुळं माझी 4 लेकरं जी आहेत आणि आम्ही दोघं कशी तरी जीवन जगत आहोत. तू आमचं अन्नदाता आहेस, तू आमचं पोट भरतोस आणि म्हणून तुला माझे शतशः प्रणाम आहेत आणि म्हणून ती त्याच्या मनोभावे पूजा करायची आणि पाया पडायची. हे छोटंसं उंबराचं झाड पण तिला या दुष्काळाच्या सावटामध्ये फार मोठी सावली देऊन गेलं. असं हे उंबराचं झाड ज्या वेळेला मला दिसेल त्या वेळेला त्या उंबराच्या झाडाबरोबर मला आठवते ती अनुसया. खरंच गरिबी किती वाईट असते
पण म्हणतात ना की ज्यानं चोच दिली तो चाराही देतो. तसं कसं का होईना पण ही लेकरं जगत राहिली आणि तिचा संसाराचा गाडा तिनं निमूटपणे हाकत राहिली त्या उमराच्या सावलीमध्ये. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.